हा पोलीस ऑफिसर नसून हा पोलीस खात्याला कलंक आहे। हा अत्यंत खोटारडा थापाडा असा पोलीस ऑफिसर आहे हा समीर शेख। खरं तर त्याच्यावरच मोक्याचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारण त्याने 4.25 कोटीचं सरकारी सामान, त्याच्या निवासस्थानातलं सरकारी सामान त्याने त्याच्या खाजगी वापरासाठी घेऊन गेला होता। त्याची चौकशी दाबली गेलेली आहे, चौकशी झाकली गेलेली आहे। खरं तर त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, चोरीचा, दरोड्याचा आणि इव्हन मोखाचा, कारण न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत जयकुमार गोरे यांच्यावर आणि पोलिसांवर सुद्धा। हा समीर शेखने माझ्यासारख्या शिवाजी महाराजांच्या मावळ्याविषयी खोटं काय पत्र लिहिलेलं आहे बघा। याच्यावर न्यायालयाने हा समीर शेख, तो विश्वास शिंगाडे किंवा अरुण देवकर किंवा जे तपास अधिकारी होते, हे सगळ्यांसाठी न्यायालयाने असं म्हटलंय की यांनी डोक्याचा वापर केलेला नाही। न्यायालयाने लेखी म्हटलेलं आहे, अरे चोर तर तू आहेस समीर शेख, तू चोर आहेस, तू सरकारी सामानाची चोरी केलीस, ते कागदावर सुद्धा आलंय तुझं सामान नेलेलं। भलेही आता इथले पोलीस जरा मजबूर असतील तुझ्यावर गुन्हा दाखल करायला, परंतु तू चोर आहेस। IAS IPS ऑफिसर तुला कुणी बनवला रे? तुला सांग, तुझं ते जे माझं घर आहे ना, ते एक पत्रकार म्हणून मला आरक्षित वर्गातनं मिळालेलं आहे। म्हणजे बघ, गव्हर्नमेंटने सुद्धा माझ्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की मी पत्रकार आहे, आणि मी त्यावेळी लोकसत्तामध्ये होतो। लोकसत्तामध्ये असताना मला ते घर मिळालेलं आहे। तुझ्यासारखं मी सरकारी घरातलं कुठलंही सामान उचलून स्वतःच्या घरी नेलं नाही आहे। नशीब ते न्यायालयाच्या निदर्शनास आलं की हे तुम्ही चुकीचं हे केलं आहे, न्यायालयाने तुमची चंपी केली, न्यायालयाने तुमचे तुमच्यावर ताशेरे ओढले, म्हणून मी बाहेर आलो। नाहीतर तुम्ही मला हे मोक्कासारखं अडकवण्यासाठी हे खोटं केलेलं आहे। हे आणि मी प्रेक्षकांना सांगतो, हे जे पत्र आहे ना, हे पत्र हे ह्यांनी लपवलेलं आहे। मी मगाशी बोललो तसं की हे पत्र मी घनश्याम सोनवणेला 2 दिवसापूर्वी मागितलं। घनश्याम सोनवणे बोललं तुम्हाला न्यायालयाने दिलं असेल ना। त्याने हे जे माझ्याविषयी जे खोटं पत्र लिहिलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून माझ्यावर खोटा मोका लावण्यासाठी जो काही आटोकाट प्रयत्न केला ह्या समीर शेखने, तर तो न्यायालयाने हाणून पाडला। न्यायालयाने यांना म्हटलं, हे जे आता मी संपादकांची नावं सांगितली, कुमार केतकर, उत्तम कांबळे, विनायक पातुरकर, आनंद आकाशे, त्यानंतर संजय आवटे, त्यानंतर पद्मभूषण देशपांडे यांच्या हाताखाली मी पत्रकारिता करत असताना हे काय मला दरोडे घालायला शिकवत होते काय? हे काय मला खून करायला शिकवत होते काय? हे काय मला कुणाचे घरं बेकायदा जप्ती करायला शिकवत होते काय? म्हणजे गुन्हेगारी कशी करावी असं मी तिथं प्रशिक्षण घेतलं काय? अरे माझं दिवसातले 8-10 तास नुसते वाचन आणि लिखाणामध्ये जातात। गेली 25 वर्ष मी वाचन आणि लिखाण क्षेत्रात कार्यरत आहे। जर वाचन आणि लिखाण क्षेत्रातल्या कार्यकर्त्याला जर तुम्ही संघटित गुन्हेगारीचे असली कलमं लावत असाल आणि त्यांच्यावर खोटे आरोप ठेवत असाल, तर तुमच्या ह्या कायद्याच्या रक्षकांवर आणि तुमच्या देवेंद्र फडणवीसच्या सरकारवर। एवढी नीतिमत्ता असेल तुला, एवढी चाड असेल समीर शेख, तर तू ते जे चोरी केलेले सामान आहे त्याच्यावर तुझं स्पष्टीकरण दे, बघू हिंमत आहे का तुझ्यामध्ये। नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी गेल्या काही दिवसांपासून किंवा जवळपास गेल्या 7-8 महिन्यापासून सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस आहेत त्यांच्या विरोधात सतत झोड उठवत आहे। याचं कारण असं की ते बेकायदा कामं करतात आणि अतिशय बेकायदा पद्धतीने कोणावरही खोटे गुन्हे दाखल करतात। तर हे कशामुळं मला कळलं की हे खोटे गुन्हे दाखल करतात, ज्यांच्यावर गुन्हे दाखल करतात त्यांना छळतात। तर वर्षभरापूर्वी इथं ह्या सातारा जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक म्हणून समीर शेख हा इथं कार्यरत होता। मी त्याला आरतुरं बोलतोय, खरं तर एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीला अहो जाऊ अशा पद्धतीने बोललं पाहिजे, परंतु याची लायकीच ती आहे आणि ही लायकी मी आजही तुम्हाला दाखवून देतो। बरेच त्याची उदाहरणं माझ्याकडे आलेली आहेत, त्याचे बरेच कांड माझ्याकडे आलेले आहेत, परंतु हा किती खोटारडा आहे आणि असला खोटारडा आणि भ्रष्टाचारी आणि अत्यंत चुकीची वर्तणूक असणारा हा IPS समीर शेख हा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खास माणूस आहे।
म्हणजे मी यापूर्वी बोललेलो आहे की देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराजांचं नाव घेतात, परंतु वागतात औरंगजेबासारखे, आणि ते औरंगजेबासारखे वागत असल्यामुळे त्यांनी या समीर शेखसारखे समीर शेख हा शाहिस्ते खानासारखा वागणारा माणूस आहे. कारण तो इथले शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेची जी लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा तो खोटे गुन्हे दाखल करतो. आणि माझ्यावर त्याने खोटे गुन्हे दाखल केले होते, 4 खोटे गुन्हे दाखल केले होते. त्याने आदेश दिले होते, 4 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झालेले होते, सातारा शहर, वडूज, दहिवडी आणि मसवड. त्याच्यामध्ये ह्या समीर शेखने माझ्याविषयी, स्वतः समीर शेखने त्याच्या सहीचं एक पत्र माझ्या हाती लागलेलं आहे. हे पत्र, हे ते पत्र आहे, तुम्हाला सांगतो, हे बांधवांनो हे पत्र आहे. आणि हा पोलीस ऑफिसर नसून हा पोलीस खात्याला कलंक आहे. हा अत्यंत खोटारडा, थापाडा असा पोलीस ऑफिसर आहे हा समीर शेख. खरं तर त्याच्यावरच मोक्याचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारण त्याने 4.25 कोटीचं सरकारी सामान, त्याच्या निवासस्थानातलं सरकारी सामान त्याने त्याच्या खाजगी वापरासाठी घेऊन गेला होता. त्याची चौकशी दाबली गेलेली आहे, चौकशी झाकली गेलेली आहे. खरं तर त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, चोरीचा, दरोड्याचा आणि इवन मोखाचा. कारण आणि त्याच्यासोबत जे नेणारे होते अरुण देवकरच्या टीममधले लोक, सामान नेऊ लागणारे, अरुण देवकर तर फारच, त्याच्या तर लयच गंभीर गुन्हे आहेत. तर ह्या लोकांवर, खाकी वर्दीतल्या ह्या लोकांवर मोका लागला पाहिजे. आणि त्यांच्यावर मोका न लागता माझ्यासारख्या, जसं मी बोललो, शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या माणसावर, गेली 25 वर्षे प्रामाणिक पत्रकारिता करणाऱ्या माझ्यासारख्या माणसावर त्याने मोखा लावण्याचा प्रयत्न केला होता. संघटित गुन्हेगारी अंतर्गत माझ्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यासाठी ह्या पट्ट्याने, ह्या दीडशाण्याने, या शाहिस्ते खानाच्या अवलादीने हे खोटं पत्र लिहिलं होतं, ज्याच्यामध्ये खोटं त्याने सगळा तपशील दिलेला आहे. आणि हे पत्र माझ्या संदर्भात होतं. हे पत्र मला मिळावं असं मी 2च दिवसापूर्वी वडूज पोलीस ठाण्याचा PI घनश्याम सोनावण्याला म्हटलं होतं की समीर शेखने एक पत्र लिहिलेलं आहे. आणि ते घनश्याम सोनावण्याला मी का मागितलं, कारण त्या केसचा तपास त्याच्याकडे आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला होता, खंडणीचा, 1 कोटी रुपये खंडणी त्या महिलेने घेतली, अशा पद्धतीचा एक खोटा गुन्हा दाखल केला होता. वास्तवात तिथं मंत्री जयकुमार गोरे यांनीच काही लोकांना पुढं घालून ते बनाव रचलेलं आहे. अशा पद्धतीचं न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत जयकुमार गोरे यांच्यावर आणि पोलिसांवर सुद्धा. तर ते जे प्रकरण आहे ते जास्तीत जास्त शिजवता यावं, त्याच्यात आणखी काय खोटेपणा करता यावा, यासाठी पोलिसांनी बराच प्रयत्न केलेला होता. आणि तो प्रयत्न या पत्रातून दिसत आहे. तर हे पत्र स्वतः समीर शेख याने लिहिलेलं आहे. कुणाला लिहिलंय तर सातारा शहरचे पोलीस आहेत त्यांना लिहिलेलं आहे. सातारा शहरचे त्यावेळेचे PI कोण होते तर राजेंद्र मस्के. तर ह्या राजेंद्र मस्केचे सुद्धा अनेक घोटाळे आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, एक सोलापूरमध्ये एक कार्यकर्ता आहे मारुती पाटील नावाचे, ते मला सतत फोन करून ह्या राजेंद्र मस्केचे आणि अरुण देवकरचे प्रचंड घोटाळे सांगतात. त्यांच्याकडे त्याचे फाईल भरून पडलेले आहेत. इतकं या दोघांनी, म्हणजे अरुण देवकर आणि राजेंद्र मस्के यांनी घोटाळे केलेले आहेत. तर बघा, ह्या समीर शेखने माझ्याविषयी पत्र लिहिलेलं आहे. आणि काय लिहिलेलं आहे त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांना, की बरं, हे पत्र लिहिताना सुद्धा हे जे जावं क्रमांक वगैरे आहेत ना, हे सुद्धा बॅकडेटेड केलेले आहेत खोटापणा करण्यासाठी. आणि याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की मी म्हणजे तुषार खरात, तर मला त्यांनी टोळी प्रमुख बनवलेलं आहे. मी टोळी प्रमुख आहे. आणि माझ्या ह्या टोळीमध्ये कोण कोण आहे तर अनिल सुभेदार कोण आहेत तर ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष आहेत. आणि ते एका IAS ऑफिसरचे सख्खे भाऊ आहेत. दुसरं माझ्या टोळीमध्ये कोण ह्याने बनवलेलं आहे, ह्या मला माफ करा मी हे शब्द असले वापरतोय, परंतु हे पत्र बघितल्यानंतर त्याच्यासाठी हेच शब्द योग्य आहेत.
किंवा देवेंद्र फडणवीस जे औरंगजेबासारखे वागतात त्यांचा हा मोगली राज्यकर्ता मोगली सैनिक आहे किंवा मोगली सरदार आहे असं म्हणू शकता ह्या समीर शेखला. हा समीर शेखने माझ्यासारख्या शिवाजी महाराजांच्या मावळ्याविषयी खोटं काय पत्र लिहिलेलं आहे बघा. तर तुम्हाला सांगितलं तसं की याच्यामध्ये त्याने म्हटलंय की टोळी प्रमुख आरोपी क्रमांक 3 तुषार उर्फ तात्या स्वाबाजी खरात वय 45 वर्षे राहणार पांडवाडी तालुका जिल्हा सातारा हल्ली रूम नंबर राजमाता हाऊसिंग सोसायटी कन्नमवार नगर 2 विक्रोळी मुंबई. टोळी सदस्य आरोपी क्रमांक 1 त्या महिलेचं नाव आहे. मी तिचं काही उघड नाव करत नाही कारण महिलांचं नाव घेणं चुकीचं आहे. सातारच्या त्या महिला जिची ओळखच माझी हे पत्र यांनी जे मला खोट्या केसेस केल्या त्याच्या अगोदर 5-6 दिवस ओळख झाली होती. ती फोनवरची प्रत्यक्ष मी कधीही भेटलो नाही त्या महिलेला. आणि कशामुळे ओळख झाली होती तर बातमीमुळे ओळख झाली होती. काय ओळख झाली होती तर त्या महिलेला आदरणीय मंत्री महोदयांनी स्वतःचेच आक्षेपार्ह फोटो पाठवले होते. ही बातमी मी दिली होती आणि त्याच्यामुळे मोठा भडका उडाला. आणि त्यानंतर याच्यातून मंत्री महोदयांनी आपले हात वाचवण्यासाठी ह्या पोलिसांना म्हणजे हे जे काय देवेंद्र फडणवीसचा लाडका हा जो शाहिस्तेखाना आहे समीर शेख नावाचा तर त्याला हाताशी धरून माझ्यावर हे सगळे खोटे गुन्हे दाखल केले होते. आणि ह्याच्यात मला टोळी प्रमुख बनवलेला आहे. आणि हा काय म्हणतो हा दीडशाना समीर शेख तर आमच्या ह्या तिघांची नावं टाकलेली आहेत. आणि त्याने आमच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादी हे केली. आता तुम्हाला सांगतो हे पत्र लिहायच्या अगोदरच 8-10 दिवस त्यांनी सलग एका मागोमाग माझ्यावर 3-4 गुन्हे दाखल केलेत आणि ते ह्याची यादी ह्याच्यात दिली हे बघा. आणि दुसरं की माझ्यावर मुंबईमध्ये आमच्या सकाळ वृत्तपत्रात मी नोकरीच असताना तिकडे मी काही व्यक्तींना नोकरीतून काढून टाकलं. अतिशय चुकीच्या पद्धतीचे ते बातम्या लिहायच्या. त्यांना नीट बातम्या लिहिता येत नव्हत्या. सतत दांडे मारायच्या. असे 2 व्यक्ती होत्या. तर म्हणजे एका बातमीमध्ये तर दिवंगत नारायण राणे असं लिहिलं होतं त्या बावळट पत्रकारानं. आणि त्या बावळटाने विधानसभेमधले 4 विरोधी पक्षनेते तर असलं आणि काही बावळटपणा करायचे हे पत्रकार. आणि मी त्या टीमचा प्रमुख होतो म्हणून मी त्या 2 जणांना काढून टाकलं होतं नोकरीतनं. आणि त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले होते. आणि त्याच्यावर न्यायालयाने मला त्यावेळी म्हणजे मला त्या पोलिसांचा काहीच त्रास झाला नव्हता कारण ते सकृतदर्शनी दिसत होतं की ते खोटे बोलत आहेत. तर त्याच्यामध्ये मला काही पोलिसांनी त्रास दिलेला नव्हता. न्यायालयाने सकाळच्या चौकशीत तर मी निर्दोषच आढळलो. मला त्याचा रिपोर्ट बी मिळाला, पत्रही मिळालं तुम्ही निर्दोष आहात. न्यायालयाने जे अटकपूर्वक मी जामीन घेतला होता न्यायालयाने तिथं म्हटलं की हे प्रोफेशनल डिस्प्यूट आहेत म्हणजे कामातला वाद आहे. आणि ते मी त्यांना नोकरीतनं काढून टाकलं होतं. मी त्यांचा टीम प्रमुख या नात्याने मी शिफारस केली होती आणि त्यानंतर त्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. आणि त्याचा मला अभिमान आहे. असले कामचुकार पत्रकारांना नोकरीतनं घालवलंच पाहिजे. तर त्यात काय वाईट वाटण्यासारखं नाही. तर हा जो बिंढोक समीर शेख आहे त्याने दुसरा एक बिंढोक जो आहे विश्वास शिंगाडे त्यांनी या 2 पत्रकारांचे मुंबईला जाऊन जबाबसुद्धा घेतलेले होते. तर त्या 2 केसचा ह्याच्यात उल्लेख केला आहे. आणि वाचक हो तुम्हाला गंमत सांगतो ह्या 2 जे माझ्या मुंबईतले केस आहेत याच्यावर न्यायालयाने हा समीर शेख तो विश्वास शिंगाडे किंवा अरुण देवकर किंवा जे तपास अधिकारी होते हे सगळ्यांसाठी न्यायालयाने असं म्हटलंय की ह्यांनी डोक्याचा वापर केलेला नाही. न्यायालयाने लेखी म्हटलेलं आहे डोक्याचा वापर केलेला नाही. म्हणजे इंग्लिशमध्ये असा काहीतरी शब्द आहे काय माइंड ॲप्लिकेशन असा काहीतरी तो शब्द आहे. म्हणजे यांनी माइंड ॲप्लिकेशन केलेलं नाही. आणि हे आमच्या जामिनाच्या पातळीवर न्यायालयाने पोलीस त्यानंतर जयकुमार गोरे मंत्री यांच्यावर जाम तीव्र शब्दात म्हणजे नाराजी व्यक्त केलेली आहे. अगदी खडसावलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो हा समीर शेख उर्फ शाहिस्तेखान काय म्हणतोय बघा ह्या पत्रामध्ये. तुषार खरात माझा ॲड्रेस पुढे आहेत. याने टोळीतील इतर सदस्यांना घेऊन बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी अथवा टोळीतील अन्य सदस्यांसाठी अवैध मार्गाने आर्थिक व इतर फायदा मिळवण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी प्रमुख माझं ह्या येड्याला ह्या बिंढोक समीर शेखला माझं सांगणं आहे अरे बाबा कुठले आर्थिक लाभ मिळवला ते
हे जे दुसरे अनिल सुभेदार जे आहेत त्यांचे आणि माझे संबंध हे बातम्यांच्या माध्यमातून आलेत, बातम्यांपुरतेच आहेत. आणि न्यायालयाने सुद्धा माझ्या संदर्भात म्हटले की तुषार खरात हे पत्रकार आहेत आणि ते लोकांशी संपर्क करू शकतात. आणि केवळ आमचे ह्या लोकांशी कॉल झालेले आहेत म्हणून माझ्यावर संघटित गुन्हेगारीचे गुन्हे नोंद केलेत. आणि हा म्हणतो दीडशाना काय म्हणतो माझ्यावर स्वतःसाठी अथवा टोळीतील अन्य सदस्यासाठी अवैध मार्गाने आर्थिक व इतर फायदा घेण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी प्रमुख म्हणून किंवा संघटनेच्या वतीने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा उपयोग करून गृह अतिक्रमण करणे, बनावटीकरण करणे, फसवणूक करणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे, विनयभंग करणे. समीर शेखला माझं म्हणणं आहे, अरे तू मला दाखवून दे मी कुठं गृह अतिक्रमण केलं. अरे माझं एक सुद्धा अनधिकृत घर नाही कुठं, मी विकतच कुठं, माझी जमीनसुद्धा कुठं विकत नाही. एकमेव माझं मुंबईतलं घर आहे, ते मला रितसर म्हाडाच्या लॉटरीमध्ये लागलेलं आहे. आणि ते सुद्धा IPS ऑफिसर तुला कुणी बनवला रे, तुला सांग, तुझं ते जे माझं घर आहे ना ते एक पत्रकार म्हणून मला आरक्षित वर्गातनं मिळालेलं आहे. म्हणजे बघ, गव्हर्नमेंटने सुद्धा माझ्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की मी पत्रकार आहे. आणि मी त्यावेळी लोकसत्तामध्ये होतो, लोकसत्तामध्ये असताना मला ते घर मिळालेलं आहे. तुझ्यासारखं मी सरकारी घरातलं कुठलंही सामान उचलून स्वतःच्या घरी नेलं नाही आहे. आणि मला सांगतोस गृहनिर्माण करणे, बनावटीकरण करणे. अरे काय बनावट केले, कुठलं तुझ्याकडे पुरावा आहे. उलट तुमच्यासारख्या बनावट ऑफिसरांचं पितळ उघडं पाडतो आम्ही. ते बनावट ते बघ, मी एक वडूजमध्ये 2-4 दिवसापूर्वी घोटाळा बाहेर काढला. बनावट तुम्ही खोटे गुन्हे दाखल करता, बनावट गुन्हे दाखल करता, त्याला बनावट म्हणतात. आणि तुमच्यासारख्या बनावट समाजातल्या लोकांना आम्ही पत्रकार म्हणून उघड्यावर पडतो. दुसरं म्हणतोय फसवणूक करणे. अरे कसली फसवणूक केली. तिसरं शिवेगाळ करणे. कुणाला शिवेगाळ केली, काय शिवेगाळ केली. अरे तुझ्यासा सुद्धा मी शिव्या देत नाही, मी कडक शब्दात बोलतोय, मी झाल शब्दात बोलतोय, पण शिवी देत नाही मी. लक्षात घे. म्हणजे तू इतकं चुकीचं करून सुद्धा तुला मी शिवी देत नाही, म्हणजे मी किती व्यवस्थित माणूस आहे, लक्षात घे. दमदाटी करणे. अरे कुणाला दमदाटी केली. अरे दमदाटी तर तुझे पोलीस करतात, लोकांना सर्वसामान्यांना छळतात. विनयभंग करणे. अरे विनयभंग हे तुमचे पोलीसच खोटे गुन्हे टाकतात आणि ते सिद्ध होत नाहीत. आलं का लक्षात. आणि जे काय माझ्यावर तुला मी पहिल्यांदाच सांगितलं की माझ्यावर जे काही सकाळच्या ऑफिसमध्ये ज्या पत्रकारांनी कामचुकार होते, बावळट होते ते पत्रकार, त्यांना मी नोकरीतनं काढून टाकले. आणि ते ह्याच 2 केस तुम्ही ह्या सातारा न्यायालयासमोर ज्या आणल्या होत्या, तर तिथं आम्हाला जामीन देताना ज्या 2 केस तुम्ही मुंबईच्या शिजवण्याचा प्रयत्न करताय त्याच्यात तुम्ही डोक्याचा वापर केला नाही असं न्यायालयाने म्हटलंय. म्हणजे तुम्ही किती बिंडोक आहात. हा समीर शेख, तू किती बिंडोक आहेस, लक्षात घे. असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे एकट्याने व संघटितपणे केले आहेत. तर मी परत एकदा आव्हान देतो, समीर शेख, तुला मी आरतूरच बोलणार, लक्षात ठेव. आणि तू रिटायर होईपर्यंत तुला एकदा तरी सस्पेंड केल्याशिवाय तुला मी राहत नाही. तुला वाटत असेल की मी कसाही वागेन आणि हे लोकशाहीच्या तत्वानुसार, संविधानाच्या तत्वानुसार पत्रकारिता करणाऱ्या माझ्यासारख्या पत्रकारावर तू खोटारडं लिहितोस. तुला काय वाटते, तू IPS झाला, UPSC पास झाला, तुमची सेवा केंद्रातून मोजली जाते, म्हणजे तुझं कुणीच बालबाका करणार नाही असं नाही आहे. आणि तुला काय वाटतंय की दुसऱ्यांना आम्ही असे खोट्या केसेसमध्ये लटकू, स्वतः मात्र सरकारी निवासस्थानातलं सामान घेऊन जाऊ, माझ्यावर कोणी गुन्हा दाखल करणार नाही आणि ते आम्हाला काय माहीत होणार नाही असं समजू नकोस. अरे चोर तर तू आहेस समीर शेख, तू चोर आहेस. तू सरकारी सामानाची चोरी केलीस, ते कागदावर सुद्धा आलंय तुझं सामान नेलेलं. भलेही आता इथले पोलीस जरा मजबूर असतील तुझ्यावर गुन्हा दाखल करायला,
परंतु तू चोर आहेस. त्या मराठा लोकांना, आंदोलक मराठा बिचारे मुंबईत चालले होते संविधानाच्या मार्गाने लढायला, अरे त्यांना तू अडवायचा रस्त्यात, त्यांचं अन्न खायचं अन्न सुद्धा तू नेऊ दिलं नाहीस. तुला काय चांगला ऑफिसर म्हणतात का? बाकीचे ऑफिसर नाहीत का? मी स्वतः IAS IPS ऑफिसरांबरोबर उठले बसलेला माणूस आहे. अनेक सिनियर ऑफिसर, तुझ्यापेक्षा सिनियर ऑफिसर, तू त्यांच्या पुढे गेला तर उभा राहू शकत नाही अशा ऑफिसरांबरोबर मी उठणं बसणारा माणूस आहे. आणि तू बिंडो असलं पत्र लिहितोस. अरे असं पत्र लिहिताना थोडंसं आपल्या आई वडिलांना नजरेसमोर ठेव. प्रामाणिकपणे मी नोकरी करतोय का जरा विचार कर. कुटुंबाकडे बघ. हे पाप असलं करू नकोस. तुझं भाग्य समज की UPSC पास झालेलं आहे तू. या देशाने तुला ही चांगली संधी दिलेली आहे लोकसेवा करण्याची. प्रामाणिकपणे लोकसेवा कर ना. निडरपणे तुला कुणी दबाव आणला असले, खोटे गुन्हे दाखल करायचे, निडरपणे सांग की मी खोटं करणार नाही. अरे तुझ्या त्या सातारा शहरमधल्या एका पोलिसाने ह्याच केसमध्ये तो निडरपणा दाखवला. त्याला माझा सॅल्यूट आहे. नाही बोलला मी साहेब हे खोटं नाही करणार. आणि म्हणून तू काय केलंस, इथनं तपास दिला वडूजला. आणि तो जो घनश्याम सोनावणे आहे, आबाळागत माया तुझी माझ्यावर असू दे, असं तुम्ही पत्र लिहिता खोटं. नशीब ते न्यायालयाच्या निदर्शनास आलं की हे तुम्ही चुकीचं हे केलं आहे. न्यायालयाने तुमची चंपी केली, न्यायालयाने तुमचे पार तुमच्यावर ताशेरे ओढले म्हणून मी बाहेर आलो. नाहीतर तुम्ही मला हे मोक्कासारखं अडकवण्यासाठी हे खोटं केलेलं आहे. हे आणि मी प्रेक्षकांना सांगतो, हे जे पत्र आहे ना, हे पत्र हे ह्यांनी लपवलेलं आहे. मी मगाशी बोललो तसं की हे पत्र मी घनश्याम सोनवणेला 2 दिवसापूर्वी मागितलं. घनश्याम सोनवणे बोलला तुम्हाला न्यायालयाने दिलं असेल ना चार्जशीट. तर चार्जशीटमधनं सुद्धा हे पत्र गायब केलेलं आहे. गायब केलं म्हणजे न्यायालयात ठेवलेलं आहे. पण आम्हाला जे चार्जशीट मिळालेलं आहे त्याच्यातून ह्या समीर शेखचं पत्र गायब झालेलं आहे. आणि हे पत्र समीर शेखने, त्याच्या पोलिसाने फार दडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण त्यांना माहीत आहे की हे पत्र आपण अतिशय खोटा आरोप ह्या तुषार खरातवर ठेवलेला आहे, त्याच्या हाती हे लागू नये ह्यासाठी त्यांनी आकाश पातळ केलेलं आहे. गेले 7-8 महिने मी बराच फॉलोअप घेतला. मला माहीत होतं, हे मला कळलं हे ज्यावेळी पत्र असं त्यांनी माझ्याविषयी लिहिले त्यावेळी मला अतिशय वाईटसुद्धा वाटलं. कारण हे जे सातारा जिल्ह्याचे जे यापूर्वीचे जे पोलीस अधीक्षक होते, या पोलीस अधीक्षक पदावर मीरा बोरवणकर यांनी काम केलं. त्याच्यानंतर अशोक कामटेंनी केलं, ते देशासाठी गेले, शहीद झाले. सुरेश खोपडे यांनी काम केलं. सुरेश खोपडेंनी तर पारधी समाजातल्या लोकांना सुद्धा पोलीस पाटील बनवलं, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी केलं. मीरा बोरवणकर हे आपल्या महाराष्ट्र कॅडरच्या पहिल्या IPS ऑफिसर होत्या. फार त्यांचं त्यावेळी मी अतिशय लहान होतो, त्यांच्या कहाण्या ऐकायला मिळायच्या. आणि ज्या अधिकाऱ्यांनी ह्या सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाच्या खुर्चीचा मान वाढवला, तिथं ह्या समीर शेखने असले खोटे गुन्हे, म्हणजे अक्षरशः रॅकेट आहे या समीर शेखचं या सातारा जिल्ह्यामध्ये खोटे गुन्हे दाखल करण्याचं. प्रचंड माझ्याकडे तक्रार आहे, प्रचंड फार तक्रार आहे. आणि त्याने हे जे माझ्याविषयी जे खोटं पत्र लिहिलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून माझ्यावर खोटा मोका लावण्यासाठी जो काही आटोकाट प्रयत्न केला ह्या समीर शेखने, तर तो न्यायालयाने हाणून पाडला. न्यायालयाने यांना म्हटलं, आणि त्यासाठी मुंबईच्या 2 केसचा वापर करण्यात आला होता, त्याच्यात न्यायालयाने असं म्हटलं की पोलिसांनी डोक्याचा वापर केलेला नाही. आणि त्यानंतर हे जे कलम लावलेलं आहे ह्या समीर शेखने, हे 111 हे पत्र लिहून असं म्हटलं की 111 कलम लावावं माझ्यावर, मी आणि आमच्या त्या तिघांवर. तर ते कलम काढायला लावलं न्यायालयाने, ते कलम काढायला लावलं आणि पोलिसांवर नामुष्की ओढवली की त्यांनी हे लावलेलं हे कलम त्यांना काढावं लागलेलं आहे. तर समीर शेख, अरे बाबा, तू राजीनामा दिला पाहिजेस ह्याच्यात. तुम्हाला काय मी गृह अतिक्रमण करतो, बनावटीकरण करतो, फसवणूक करतो, शिवेगाळी करतो, दमदाटी करतो,
तर हे कुठं केलं आहे ह्याचे तुझ्याकडे काय पुरावे आहेत? जे 2 पुरावे आहेत त्याच्यावर तर पोलिसांनी न्यायालयाने तर तुम्हाला सांगितलं तुम्ही डोक्याचा वापर केलेला नाही, आणि ते वृत्तपत्राच्या कार्यालयातले आहेत. दुसरं मला एक सांगायचं आहे ह्या समीर शेखला आणि देवेंद्र फडणवीसला, मी मुंबईमध्ये मेन स्ट्रीम मीडियामध्ये गेले 25 वर्ष पत्रकारिता करतो आहे. मी सकाळमध्ये काम केलं आहे, मी मुंबई तरुण भारतमध्ये काम केलं आहे, मी लोकसत्तामध्ये काम केलं आहे. म्हणजे हा समीर शेख सेवेमध्ये पोलीस सेवेत यायच्या अगोदरपासून मी मुख्य प्रवाहातला पत्रकार आहे मुंबईसारख्या ठिकाणी. आणि मी कुणाकुणाच्या हाताखाली काम केलं आहे किंवा कुणासोबत काम केलं आहे, तर मी फार नावाजलेल्या या मराठी पत्रकारितेला उंचीवर नेऊन पोहोचवलेल्या अनेक संपादकांच्या हाताखाली मला काम करण्याची संधी मिळालेली आहे. मी कुमार केतकर असतील, उत्तम कांबळे असतील, संजय आवटे असतील, श्रीराम पवार असतील, मी पद्मभूषण देशपांडे असतील, आनंद आगाशे असतील, विनायक पातोडकर असतील, महेश म्हात्रे असतील, विनायक परब असतील, तर अशा अत्यंत दिग्गज अशा संपादकांच्या हाताखाली काम केलं आहे. माझी जी नियुक्तीपत्र जी आहेत ना ती इतकी मजबूत आहेत, इंडियन एक्सप्रेस ग्रुपची आहेत, सकाळची आहेत. तर ह्या सातारा शहरामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये जेवढे काही पत्रकार आहेत त्यातल्या फार तर एक 5-6 पत्रकारांची नियुक्तीपत्र माझ्या ह्या नियुक्तीपत्राच्या तोलामोलाची असतील, इतका मी अस्सल पत्रकार आहे. आणि हे जे आता मी संपादकांची नावं सांगितली, कुमार केतकर, उत्तम कांबळे, विनायक पातोडकर, आनंद आगाशे, त्यानंतर संजय आवटे, त्यानंतर पद्मभूषण देशपांडे यांच्या हाताखाली मी पत्रकारिता करत असताना हे काय मला दरोडे घालायला शिकवत होते काय? हे काय मला खून करायला शिकवत होते काय? हे काय मला कोणाचे घरं बेकायदा जप्ती करायला शिकवत होते काय? म्हणजे गुन्हेगारी कशी करावी असं मी तिथं प्रशिक्षण घेतलं काय? अरे माझं दिवसातले 8-10 तास नुसते वाचन आणि लिखाणामध्ये जातात. गेली 25 वर्ष मी वाचन आणि लिखाण क्षेत्रात कार्यरत आहे. जर वाचन आणि लिखाण क्षेत्रातल्या कार्यकर्त्याला जर तुम्ही संघटित गुन्हेगारीचे असली कलमं लावत असाल आणि त्यांच्यावर खोटे आरोप ठेवत असाल, तर थू तुमच्या ह्या कायद्याच्या रक्षकांवर आणि थू तुमच्या देवेंद्र फडणवीसच्या सरकारवर. अरे लोकशाहीसाठी भांडणाऱ्या, संविधानासाठी भांडणाऱ्या माणसांवर तुम्ही असली पत्र लिहून कारवाई करायला होता. आदरणीय औरंगजेब साहेब म्हणजेच फडणवीस साहेब, अहो कुठं हे पाप फेडाल तुम्ही? आणि किती असे शाहिस्तेखान ह्या समीर शेख सारखे पाळलेले आहेत तुम्ही. अहो पहिली घाण आपल्या पोलीस खात्यातली काढा. हा अरुण देवकर, त्याच्यावर कसले आरोप आहेत? तो विश्वास शिंगाडे, तो घोटाळेबाज अधिकारी आहे. तो अक्षय सोनावणे, तो दरोडेखोर, तो दराडे, तो सोनावणे, घनश्याम सोनावणे, अहो मारतो बदडतो लोकांना. आणि त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये नंबर प्लेट नसलेल्या कंत्राटदाराच्या गाडीतनं पोलीस आरोपीला घेऊन जातात, न्यायालयातनं घेऊन येतात. हे असलं समीर शेख तुझं हे असलं पोलीस खात्यातलं तुझं असलं काम आहे. आणि ज्या मी विद्वान संपादकाच्या हाताखाली काम केले, तर हे एवढे महान सगळे संपादक मला असले गुन्हेगारीचे धडे देत होते काय? तर समीर शेख लक्षात ठेव, हे जे पत्र आहे ना याचं तुला उत्तर द्यावं लागणार आहे आणि याचं तुला मी कायद्याने आणि संविधानाने याचा धडा शिकवणार आहे. आणि पहिलं तुझ्यात एवढी नीतिमत्ता असेल, तुला एवढी चाड असेल समीर शेख, तर तू ते जे चोरी केलेले सामान आहे त्याच्यावर तुझं स्पष्टीकरण दे, बघू हिंमत आहे का तुझ्यामध्ये. धन्यवाद.